नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द nth डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट प्रॉब्लेम त्याच्यातला त्याला मी y इक्वल टू कन्सिडर करतो. आता हा जो टाइप आहे nth डेरिव्हेटिव्हचा तो थोडासा कॉम्प्लिकेटेड वाटू शकतोय. त्यामुळे जरा काळजीपूर्वक लक्ष द्या त्याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला ते. पहिली डेरिव्हेटिव्ह घेतोय डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy अपॉन dx इक्वल टू हा घातांक जो आहे m तो पुढे घेतोय, पॉवर 1 न कमी करतोय त्याची असेल आणि ax प्लस बी ची डेरिव्हेटिव्ह ती येणार a. आता याचं जनरलायझेशन किंवा याचं सिम्प्लिफिकेशन करूया. जनरलायझेशन अजून वेळ आहे जनरलायझेशनला. ए पुढे घेतोय इथं, हे ए पुढे घेतलं इंटू एम ए एक्स प्लस बी रेस टू एम मायनस वन हे असे. ही त्याची फर्स्ट डेरिव्हेटिव्ह होईल. आता याची सेकंड डेरिव्हेटिव्ह घेऊया डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे आहे तुमचं dy अपॉन dx. याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. त्यामुळे आता येणार डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. याच्यातलं ए कॉन्स्टंट एम कॉन्स्टंट. आता ह्याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. एम मायनस वन पुढे घ्या, त्याची पॉवर 1 न कमी करा म्हणजे इथे येणार एम मायनस टू आणि परत एकदा ए एक्स प्लस बी ची डेरिव्हेटिव्ह ती येणार ए. आता परत यांचं एकत्रीकरण ए आणि ए इथं होणार ए स्क्वेअर. एमच्या दोन टर्म येतील आता एम इंटू एम मायनस वन आणि ए एक्स प्लस बी साठी हे असं शिल्लक राहील. बघा लक्ष देते का? याची अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे आणि मग साधारणपणे काय रिझल्ट मिळतो ते आपण बघू. त्याच्यात डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब. आता याच्यामध्ये ए स्क्वेअर एम इंटू एम मायनस वन हे एवढं सगळं कॉन्स्टंट राहील, त्याला मी तसंच ठेवलेलं आहे. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. मग एम मायनस टू पुढे घ्या, त्यानंतर त्याची पॉवर 1 न कमी करा असेल आणि ए एक्स प्लस बी ची डेरिव्हेटिव्ह ती येणार ए. आता हे ए पुढे घेतोय इथं म्हणजे इथे येणार ए क्यूब, त्याच्या पुढे हे एम एम मायनस वन एम मायनस टू ही टर्म आहे अशीच मांडतोय. आता हे आहे असं कम्प्लीट हे वाढतच जाणार आहे. बघा समजतंय का? आता याचं जनरलायझेशन करावं लागेल तुम्हाला. मग जनरलायझेशन साठी काय काय करावं लागेल बघा. इथे ही तुमची फर्स्ट टर्म आहे dy अपॉन dx ची, त्याला मी इक्वेशन नंबर 1 लिहितोय. त्यानंतर सेकंड टर्म डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, त्याला लिहितो इक्वेशन नंबर 2. आणि थर्ड टर्म इथं आहे इक्वेशन नंबर 3. आता जर तुम्ही हे काळजीपूर्वक जर बघितलं बघा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह साठी इथं ए आहे, सेकंड डेरिव्हेटिव्ह साठी ए स्क्वेअर आहे, थर्ड डेरिव्हेटिव्ह साठी ए क्यूब आहे.
जर मी nth डेरिव्हेटिव्ह जर लिहायची ठरवली, लिहितो इथं लगेच मी एक 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 टर्म आपण तयार करत जाऊया. सिमिलरली nth डेरिव्हेटिव्ह, मग बघा बरं, सेकंड डेरिव्हेटिव्हला ए स्क्वेअर, थर्ड डेरिव्हेटिव्हला ए क्यूब, फर्स्ट डेरिव्हेटिव्हला फक्त ए होतं. तसं nth डेरिव्हेटिव्हला इथं काय येणार, ए रेस टू एन येणार. हे तुम्ही ठरवायचं आहे बघून, जनरलायझेशन चेक करून ते तुम्ही लिहायचं आहे. आता यमच्या बाबतीत काय होते बघा, त्यावेळेला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आहे त्यावेळेला इथं यम आहे. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह साठी यम, सेकंड डेरिव्हेटिव्ह साठी बघा यम इंटू यम मायनस वन, म्हणजे यम कॉमन फर्स्ट स्टार्टिंग जे आहे सुरुवात होणार ती यम पासून सुरू होणार, टर्म एक एक न कमी होत जाणार. थर्ड डेरिव्हेटिव्ह मध्ये यम, यम मायनस वन, यम मायनस टू असं येते. म्हणजे आता जर तुम्ही काळजीपूर्वक जर बघितलं तर इथं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आहे त्यावेळेला फक्त यम आहे. सेकंड डेरिव्हेटिव्हच्या वेळेला लास्ट टर्म आहे यम मायनस वन, म्हणजे इथं टू आहे, इथं वन आहे. इथं थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये इथं थ्री आहे, तर इथं शेवटची टर्म आहे मायनस टू. मग तसं nth डेरिव्हेटिव्ह साठी हीच टर्म इम्पॉर्टंट, हीच टर्म समजणं गरजेचं आहे. यम, यम मायनस वन, यम मायनस टू डॅश डॅश डॅश, इथली याच्यातली यम ची शेवटची टर्म कशी येणार बघा, यम मायनस, इथं जो घातांक असतो, सॉरी जी ऑर्डर असते थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या वेळेला इथं टू आले, एक न कमी येणार. तसं nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या वेळेला n मायनस वन असं घ्यावं लागतं. हेच महत्वाचं त्याच्यातलं. आता पुढची टर्म चेक करा, त्याच्यातली ए एक्स प्लस बी च्या घातांकामध्ये किती येते बघा. बघा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह यम मायनस वन, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह यम मायनस टू, त्याच्यानंतर थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह यम मायनस थ्री. तसं nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर मी घेतली तर इथं काय येणार, ए एक्स प्लस बी ब्रॅकेट रेस टू यम मायनस एन, हे त्याचा आन्सर येणार. आता हे झालं त्याचं जनरल आन्सर, त्यांनी त्या ठिकाणी हे दिलेलं आहे. हे जनरलायझेशन म्हणतात त्याला. या पद्धतीनं आपण nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह साठी काय येऊ शकतं हे तयार करायचं आहे. आता याच्यामध्ये परत हे n आणि m कसे आहेत त्यानुसार तुम्हाला वेगवेगळे रिझल्ट ह्याच्यामध्ये शक्य आहेत. आपण एक काम करूया, आपण इथंच एक एक्झाम्पल घेऊ आणि मग त्याच्यानंतर मग फायनल रिझल्ट आपण कन्सिडर करूया. फायनल रिझल्ट खूप वेगळा आहे. हे आता आपलं जस्ट तयारी झाली, त्याची पूर्व तयारी. समजा जर मी असं घेतलं, y इक्वल टू ए एक्स प्लस बी, त्यांनी जे दिलेलं आहे तेच एक्झाम्पल घेतोय, फक्त त्याचा घातांक घेतोय टू. मग याची फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय येणार, dy अपॉन dx इक्वल टू, हे टू पुढे घ्या, ए एक्स प्लस बी, त्याचा घातांक एक न कमी करा आणि ए एक्स प्लस बी ची डेरिव्हेटिव्ह येणार ए, म्हणजे याचं सिम्प्लिफिकेशन होणार टू ए एक्स प्लस बी, हे असं आहे. पुढची डेरिव्हेटिव्ह घेतोय, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. आता बघा टू ए कॉन्स्टंट आहे, ते तसंच राहील आणि फक्त ए एक्स प्लस बी ची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, ती येणार ए, त्याचा आन्सर येणार टू ए स्क्वेअर. आणि याची पुढची एक डेरिव्हेटिव्ह घेतोय, डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब, हे पूर्ण कॉन्स्टंट आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह झिरो. मग तुम्ही म्हणाल हे काय केले नेमकं, सांगतो, सगळं सांगतो. आता या ठिकाणी जे तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे त्याच्यामध्ये घातांक आहे दोन, तो झाला आपल्या प्रॉब्लेम मधला एन.
आपल्याला त्यांनी एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा. सॉरी, यम झाला आपल्या प्रॉब्लेम मधला, तो झाला यम. आणि nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढतोय आपण. जो घातांक होता ax प्लस बी रेस टू यम होतं, ते यम म्हणजे 2 झालं. आता इथं मी फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढली. मग फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे तुम्ही इथं काय वापरताय, n इक्वल टू 1 वापरलं. इथं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या वेळेला काय वापरलं, n इक्वल टू 2. आणि थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये काय घेतलं, n इक्वल टू 3. आता हे यम तर फिक्स आहे, घातांकात काय बदल घडला नाहीये. जे एक्झाम्पल दिलेलं आहे त्याच्यामध्ये यमची व्हॅल्यू काय, ही व्हॅल्यू फिक्स. आता ही व्हॅल्यू आणि यांच्या व्हॅल्यूज आणि यमची व्हॅल्यू कम्पेअर करायची. इथं तुम्ही काय करताय बघा, याच्यामध्ये यम इज ग्रेटर दॅन एन आहे, 2 1 पेक्षा जास्त आहे. इथं काय कंडिशन आहे, यम आणि एन हे दोन्ही पण इक्वल आहेत, यम इक्वल टू एन. आणि इथं काय कंडिशन आहे बघा, एन 3 आहे, यम 2 आहे, म्हणजे यम इज लेस दॅन एन, अशी परिस्थिती आहे. मग ज्या वेळेला तुम्ही यम ग्रेटर दॅन एन कन्सिडर करताय त्यावेळेला तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू मिळते तिथं. यम इक्वल टू एनच्या वेळेला ती व्हॅल्यू पूर्णपणे कॉन्स्टंट येते. लक्षात घ्या कशी परिस्थिती आहे ती. आणि ज्या वेळेला एन म्हणजे जी ऑर्डर तुम्ही सिलेक्ट केलेली आहे ती जर या घातांकापेक्षा जर जास्त असेल तर त्याचं आन्सर येते 0. समजून घ्या, हा सेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. हे एक्झाम्पल घेतल्यानंतर मग तुमच्या लक्षात येते की याच्यामध्ये काय काय असू शकतं. मग आता ह्या सगळ्या कंडिशन्स मला या इक्वेशन नंबर 4 मध्ये यूज करायचे आहेत आणि त्याची 3 आन्सर्स काढायचे, तेव्हा मग हे एक्झाम्पल कम्प्लीट होतं. आता हा जो एवढा सेक्शन आहे, इक्वेशन नंबर 4 चा, तो मी इकडं पुढं कॉपी करून घेतोय. बरंच मोठं इक्वेशन आहे ते. त्याला इथं पुढे घेतलंय. आणि आता या 3 कंडिशन्स ज्या आपण तयार केलेल्या आहेत त्या एक 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 ह्याच्यामध्ये आपल्याला यूज करायच्या आहेत. जे सोपं आहे ते पहिल्यांदा चटकन वापरून घेऊया. बघा, फर्स्ट कंडिशन, यम इज लेस दॅन एन, म्हणजे ही कंडिशन. म्हणजे इथं जो घातांक प्रेझेंट होता त्याची त्या घातांकाची व्हॅल्यू तुम्ही कोणत्या ऑर्डरची डेरिव्हेटिव्ह घेताय त्याच्यापेक्षा कमी आहे. अशा परिस्थितीमध्ये डी एन वाय डिव्हायडेड बाय dx रेस टू n इट इज इक्वल टू 0. ही व्हॅल्यू 0 येणार. हे त्याचं एक झालं आन्सर त्याच्यात. दुसऱ्या ठिकाणी बघा कॉन्स्टंट येणार. मग ते कॉन्स्टंट येते किंवा नाही ते पण आपण बघूया, वापरून बघायचं त्याच्यामध्ये व्हॅल्यूज काय येतात ते. सेकंड कंडिशन, यम इक्वल टू एन. मग काय करायचं, हे जे इक्वेशन तुमचं तयार आहे याच्यामध्ये यम इक्वल टू एन वापरून घ्यायचं. बघा बरं त्याची डेरिव्हेटिव्ह आता काय होणार, डी रेस टू एन वाय अपॉन dx रेस टू एन, दिस इज इक्वल टू, जिथं यम आहे तिथं एन वापरायचं आहे, किंवा जिथं एन, कारण तसं केलं तर सगळंच बदलावं लागेल. त्याच्यापेक्षा सोपं काम करूया आपण, एकाच ठिकाणी हिथं फक्त आणि हिथं एनच्या ठिकाणी यम वापरून घेऊया. मग बघा बरं काय होईल, इथं ए रेस टू यम, यम यम मायनस 1 यम मायनस 2 डॅश 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 ब्रॅकेटमध्ये यम मायनस 1 हे असेल. आणि हिथं सुद्धा घातांकामध्ये तुम्हाला बदल करावा लागेल, यम मायनस यम होणार.
आता इथं बघा बरं काय होते, हे सगळं पूर्ण इथं घातांक होणार शून्य. तो जर शून्य झाला तर ह्याचा कोणत्याही संख्येच्या घातांकामध्ये झिरो घेतलं त्याचं आन्सर येणार वन. हे शिल्लक काय राहते बघा आता, ए रेस टू एम 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 मायनस वन एम मायनस टू डॅश डॅश डॅश. इथं शेवटी शेवटी काय होणार बघा, एम मायनस एम हे कॅन्सल होईल, मायनस मायनस प्लस वन, म्हणजे इथं सगळ्यात शेवटी वन येणार आहे. त्याच्या आधी मी 3 × 2 × 1 असं लिहून ठेवतोय, याचंही आन्सर वन येणार. हा जो एवढा सेक्शन जो तयार झालेला आहे याला काय म्हणतात, याला म्हणतात यम फॅक्टोरियल. बघा समजते, हे येतं ए रेस टू यम इंटू यम फॅक्टोरियल. हेच तुम्ही असं लिहिलं तरी पण चालतंय, ए रेस टू यन इंटू यन फॅक्टोरियल, कारण यम आणि यन काय आहेत म्हणून सांगितलंय, इक्वल आहेत म्हणून सांगितलं. त्यामुळे एकूण 3 पॉसिबिलिटीज आहेत, त्यापैकी 2 पॉसिबिलिटीज आपण कंप्लीट केलेल्या आहेत. त्याच्यातली थर्ड कंडिशन जी घेणार आहे आपण, ती घेणार आहे यम ग्रेटर दॅन यन. त्याच्यासाठी जर थोडस याला मॉडीफाय करतोय मी, हे मायनस साइन जर मी आत पाठवलं तर इथं काय येणार, यम मायनस यन प्लस वन हे असं येणार. हे लक्षात ठेवा, थोडस आपल्याला पुढच्या टर्म लागणार आहे त्याच्यामध्ये. मग ही जी nth ऑर्डरची डेरिव्हेटिव्ह आहे त्याला तर मी थोडस ऍडजस्ट करून घेतोय. कशा पद्धतीने ऍडजस्ट करतोय बघा, जरा महत्वाची आणि थोडीशी कॉम्प्लिकेटेड अशी स्टेप वाटू शकते ही. यम यम मायनस वन यम मायनस टू. आता आपण इथं टर्म काय तयार केले बघा, यम मायनस यन प्लस वन. हे यम ची व्हॅल्यू मी एक एक न कमी करत आणलेली आहे आणि इथपर्यंत पोहोचलोय. याच्यामधून जर मी एक कमी केलं तर इथं काय येणार बघा बरं, त्याच्यातनं एक वजा केलं की इथं येणार यम मायनस यन. त्याच्या पुढं याच्याही पेक्षा एक न कमी टर्म येणार, यम मायनस यन मायनस वन. असं डिक्रीज करत त्याला शेवटी इथपर्यंत आणायचं आहे. म्हणजे हा जो एवढा सेक्शन जो आहे यन अंशात मल्टिप्लाय केले आणि आता तीच टर्म एवढीच इथून इथपर्यंत छेदामध्ये डिव्हायडेड बाय मध्ये घेतोय, यम मायनस यन मायनस वन डॅश 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 3 × 2 × 1. मग हे असं का केलं, तर हे असं केल्याशिवाय याचं जनरल आन्सर येत नाही. याला जनरलायझेशन करण्यासाठी इथं हे या पद्धतीने केलेलं आहे. आणि ही त्याच्या पुढे एक टर्म आहे बघा, ए एक्स प्लस बी ब्रॅकेट रेस टू यम मायनस यन, हे अजून आहे पुढे, त्याला विसरू नका. आता याचं सिम्प्लिफिकेशन बघा, हे एकटच आहे ए रेस टू यन, त्याला तसंच ठेवा. बाकीच्यांचं बघा, आता यम पासून वन पर्यंत सगळ्या टर्म प्रोडक्ट मध्ये आहेत. म्हणजेच हे काय झालं, हे झालं यम फॅक्टोरियल. डिव्हायडेड बाय मध्ये यम मायनस यन पासून वन पर्यंत सगळे संख्या प्रोडक्ट मध्ये आहेत. याचा अर्थ हे आहे यम मायनस यन फॅक्टोरियल. आणि टर्म इथं काय शिल्लक राहणार आहे, ए एक्स प्लस बी रेस टू यम मायनस एन हे असेल. हे पुढचं सिम्प्लिफिकेशन सोपं आहे, त्याच्यात काय अडचण नाही. फक्त हे काय केले हे तेवढं समजून घ्या. त्यामुळे ह्याला एकत्र करतोय, ए रेस टू एन यम फॅक्टोरियल डिव्हायडेड बाय यम मायनस एन फॅक्टोरियल, आणि हे पुढं ए एक्स प्लस बी ब्रॅकेट रेस टू यम मायनस एन हे असे.
त्यामुळे याच्यामध्ये 3 वेगवेगळे सेक्शन्स आहेत हे लक्षात ठेवा. एम लेस दॅन एन त्याचं वेगळं उत्तर येते. 2 एम इक्वल टू एन त्याचं आन्सर वेगळं येते. आणि आता आपण कन्सिडर केलेलं एम ग्रेटर दॅन एन, असे 3 सेक्शन मध्ये याचं आन्सर येतं. नेक्स्ट एक्झाम्पल. y इक्वल टू 1/x. याच्यामध्ये पण आपल्याला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची आहे. आता मग एक 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 डेरिव्हेटिव्ह तरी घेऊया. साधारणपणे थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पर्यंत घ्यायचं आणि तिथून पुढे जनरलायझेशन करायचं त्याचं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्हची dy/dx इक्वल टू 1/x ची डेरिव्हेटिव्ह -1/x². जनरलायझेशन आपण नंतर करणार आहे. आता याचीच पुढे डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यावी लागणार आहे. त्याच्यासाठी थोडस याला आधी सोपं करून घेतोय. हे x⁻²² आहे, त्याला मी इथं वरती घेतोय. ते इथं वरती आल्यानंतर -2 होणार. आता याचा वापर आपण पुढच्या डेरिव्हेटिव्ह साठी करायचा आहे. मग डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. जरा काळजीपूर्वक लक्ष द्या. इथे येणार d²y/dx². हे काय होणार आहे, हे मायनस तसंच राहील. हे -2 हे पुढे घेतलं. त्यानंतर एक्स ची पॉवर 1 न कमी करायची आहे. -2 -1 म्हणजे हे होणार -3. याला थोडस सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. म्हणजे हे मायनस मायनस इथं +2 किंवा एक काम करतो, हे पहिलं मायनस आहे त्याला -1 लिहितो. दुसरं मायनस आहे त्याला -2 लिहितोय. आणि हे x⁻³ ॲज इट इज ठेवतो. आता याची पुढची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता येणार आहे d³y/dx³. म्हणजे मग आता ह्याच्यामध्ये काय येणार बघा, हे -1 -2 तसेच ठेवतोय. आता हे -3 पुढे येणार आणि x⁻² याची पॉवर 1 न कमी करा, हे असं आहे. आता जर असं काळजीपूर्वक व्यवस्थित जरा बघत जावं फक्त काय काय होते. ह्याला मी लिहितोय इथं फक्त पहिली टर्म -1 लिहितोय. हे x⁻² आहे. ही सेकंड टर्म, सेकंड डेरिव्हेटिव्ह इथं आहे d²y/dx². त्यामुळे ह्या टर्म्स 1, हे 2 आणि हे 3 हे जर असं काळजीपूर्वक बघा, मग आपल्याला याच्यावरून काय लिहिता येईल हे आपल्याला ठरवावं लागेल. याला थोडस ऍडजस्ट करतोय अजून एकदा. इथं -1 वरती ठेवतोय. x⁻² आहे त्याला छेदामध्ये घेतोय, हे असेल. त्यानंतर ही जी टर्म आहे ही जरा काळजीपूर्वक बघा. आता याच्यामध्ये -1 आणि -1 दोन वेळा प्रोडक्ट मध्ये येते. तर ते -1 बाजूला घेऊन मी असं मांडतोय. आणि 1 × 2 आहे त्याला असं लिहितोय 2 × 1. त्यानंतर हे जे x⁻³ आहे त्याला घेतोय छेदामध्ये x⁻³ ही टर्म बघा. आता याच्यात -1 किती वेळा आलं बघा, मायनस 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 3 वेळा येते. त्याला लिहायचं -1⁻³ त्याच्यानंतर 3 × 2 × 1 ह्या पण संख्या आहेत तिथं, त्या अशा मांडायच्या आहेत. आणि हे x⁻⁴ ते घ्यायचं छेदामध्ये, हे असेल. बघा कसं त्याचं जनरलायझेशन केलंय ते.
आता पुढं अजून एक स्टेप आहे जनरलायझेशनची. याला एक 2 मिनिटं मी तसंच ठेवतोय, नो चेंज. थोड्या वेळानंतर मी इथं पुढं काहीतरी लिहिणार आहे, बघू आपण त्याला काय लिहायचं ते. तर ह्याच्यामध्ये बघा, छेदामध्ये एक्स क्यूब आहे, -1 चा स्क्वेअर आहे, हे 2 पासून 1 पर्यंत, म्हणजे हे झालं 2 फॅक्टोरियल. तसं इथं छेदामध्ये x⁴, -1 चा क्यूब 3 पासून 1 पर्यंत, म्हणजे हे झालं 3 फॅक्टोरियल. तसं इथं लिहिणार आहे मी 1 फॅक्टोरियल. मग आता dy/dx, d²y/dx² आणि d³ y/dx³. इथं काय आहे, ही फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, ही सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, आणि ही थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. मग त्यावेळेला इकडं काय काय येतंय चेक करायचं. ज्यावेळेला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, छेदामध्ये स्क्वेअर आहे म्हणजे एक न जास्त, 1 फॅक्टोरियल हे शेवट, आणि -1च्या घातांकात काय नाही आहे इथं, म्हणजे ते 1 आहे. इथं ज्या वेळेला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मी घेतोय म्हणजे 2, त्यावेळेला काय काय होतं बघा, -1 चा स्क्वेअर येतोय, 2 फॅक्टोरियल येते, छेदामध्ये x³ येते. ज्यावेळेला थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे म्हणजे 3, त्यावेळेला -1 चा क्यूब, 3 चा क्यूब, आणि छेदामध्ये त्या 3 पेक्षा एक न जास्त घातांक येतो. मग हे बघितल्यानंतर याच्यावरून आपण nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट लिहायची आहे. मग हे असं कंटिन्यू केलेलं आहे असं आपण कन्सिडर करू, आणि nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आता डायरेक्ट लिहायची. ज्यावेळेला इथं थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, त्यावेळेला -1⁵ आहे, म्हणजे इथे येणार -1⁵n. 3 फॅक्टोरियल आहे, इथे येणार n फॅक्टोरियल, डिव्हायडेड बाय मध्ये 3 पेक्षा एक न जास्त आहे x ची पॉवर, इथं लिहिणार मी x⁻n+1. या पद्धतीनं त्याचं हे फायनल आन्सर आहे. त्यामुळे जनरलायझेशन कसं करायचं आहे हे जर असं काळजीपूर्वक बघा, तेच याच्यातलं महत्वाचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, y = e⁻ax+b, आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्याला याची nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची आहे. बघूया, सुरुवात करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, डेरिव्हेटिव्ह त्याची dy/dx, दिस इज इक्वल टू e⁻f ची डेरिव्हेटिव्ह, e⁻f इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f येणार a. याच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये एवढंच येणार, ह्याच्यापेक्षा वेगळं काही येणार नाहीये जास्त. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, अजून एक डेरिव्हेटिव्ह घेतोय, d²y/dx², दिस इज इक्वल टू, ह्याच्यातलं a कॉन्स्टंट त्याला पुढे घेतलं, e⁻ax+b ची डेरिव्हेटिव्ह, e⁻ax+b आणि ax+b ची डेरिव्हेटिव्ह ती येणार a. हे a आणि हे a असं मिळून होणार a² e⁻ax+b. इथं पण पाहिजे असेल तर आपण हे a पुढे घेऊया, म्हणजे तुम्हाला जनरलायझेशनला हळूहळू टर्म मिळत जाईल. याची आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, काय होणार डेरिव्हेटिव्ह मग, d³y/dx³, a² तसंच राहील, e⁻ax+b, त्याची ax+b ची डेरिव्हेटिव्ह ती येणार a, म्हणजे हे येणार a³
ई रेस टू ए एक्स प्लस बी. मग काय होते हो, जर तुम्ही काळजीपूर्वक जर हे बघितलं तर फक्त ए ची पॉवर तेवढी वाढत चाललेली आहे. आणि ती किती असते? ज्या ऑर्डरची डेरिव्हेटिव्ह असते तीच इथे येते. त्यामुळे तुम्ही काय करू शकताय, डायरेक्ट या पद्धतीनं पुढे कंटिन्युइंग दाखवू शकताय. आणि nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह येणार ए रेस टू एन इंटू ई रेस टू ए एक्स प्लस बी. हे त्याचं फायनल आन्सर आहे. हे अतिशय सिंपल एक्झाम्पल जनरलायझेशनच्या बाबतीत. नेक्स्ट क्वेश्चन आहे y इक्वल टू ए रेस टू पी एक्स प्लस क्यू. इथं पण आपलं काम तेच आहे, nth डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे आहे. बघा, सुरुवात करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय होणार याची डेरिव्हेटिव्ह? dy अपॉन dx. दिस इज इक्वल टू ए रेस टू एफ ऑफ एक्स आहे. मग ए रेस टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. तसं इथं काय येणार? ए रेस टू पी एक्स प्लस क्यू इंटू लॉग ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. म्हणजे या पी एक्स प्लस क्यू ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यायची. ती डेरिव्हेटिव्ह येणार फक्त पी. याला फक्त व्यवस्थित मांडून घेऊया. हे पी पुढे घेतोय, लॉग ए पुढे घेतोय, आणि हे ए रेस टू पी एक्स प्लस क्यू हे आहे असं ठेवतोय. त्याची आणखीन एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊया. 3 वेळा डेरिव्हेटिव्ह तरी मिनिमम घ्यायचीच, त्याशिवाय साधारणपणे अंदाज येत नाही काय फायनल आन्सर येईल ते. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स पी स्क्वेअर वाय अपॉन डीएक्स स्क्वेअर. मग आता इथं बघा काय आलेलं आहे शेवटी, त्यातलं पी आणि लॉग ए हे कॉन्स्टंट, ते तसंच ठेवतोय. पी इंटू लॉग ए. परत आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, मग ते तसंच येणार ए रेस टू पी एक्स प्लस क्यू इंटू लॉग ए, आणि पी एक्स प्लस क्यू ची डेरिव्हेटिव्ह ती येणार पी. आता ह्या दोन टर्म पुढे घ्यायच्या प्रोडक्ट मध्ये. मग हे कसं होणार? पी इंटू पी हे होणार पी स्क्वेअर, लॉग ए इंटू लॉग ए ते होणार लॉग ए चा स्क्वेअर, आणि काय शिल्लक राहणार? ए रेस टू पी एक्स प्लस क्यू हे असे. याची अजून एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स डी क्यूब वाय अपॉन डीएक्स क्यूब. याच्यामध्ये हा पार्ट कॉन्स्टंट, त्याला तसंच ठेवूया. पी स्क्वेअर लॉग ए चा स्क्वेअर, आणि याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. मग ती डेरिव्हेटिव्ह परत एकदा तसंच मांडायचं आहे. ए रेस टू पी एक्स प्लस क्यू इंटू लॉग ए, आणि पी एक्स प्लस क्यू ची डेरिव्हेटिव्ह ते येणार पी. हे एकत्र करा, पी इंटू पी स्क्वेअर होणार पी क्यूब. लॉग ए अजून एक वाढेल त्याच्यातलं, लॉग ए चा क्यूब येणार, आणि ए रेस टू पी एक्स प्लस क्यू. आता हे सगळे बघा, हे सेक्शन्स काय काय आलेले आहेत ते, आणि त्या पद्धतीनं त्याचं nth डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे हे अगदी इझिली तुम्ही ठरवू शकताय. nth डेरिव्हेटिव्ह ज्या वेळेला इथं 1 आहे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, त्यावेळेला पी रेस टू 1 आहे, लॉग ए रेस टू 1 आहे.
सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या वेळेला पी चा स्क्वेअर आहे लॉग ए चा स्क्वेअर आहे. थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या वेळेला पी रेस टू क्यूब आहे लॉग ए चा क्यूब आहे. ही टर्म कॉमन आहे सगळीकडे, ते आहे तशीच राहते. मग nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह साठी काय येणार, इथे येणार पी क्यूब, इथे येणार लॉग ए चा क्यूब, सॉरी nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सुरू आहे. त्यामुळे इथे येणार पी रेस टू एन लॉग ए रेस टू एन आणि ए रेस टू पी एक्स प्लस क्यू, हे त्याचं फायनल आन्सर.